नमस्कार, मी ईशा जगताप. आजच्या विशेष आरोग्य जागरूकता कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण सतत ऐकतो की स्ट्रेस इज द न्यू स्मोकिंग, पण याचा नेमका अर्थ काय आहे? खरंच धूम्रपानामुळे जेवढं शरीराचं हृदयाचं नुकसान होतं तेवढंच ताणामुळे सुद्धा होतंय का? याबद्दलच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तज्ज्ञांकडून. आजच्या चर्चेत सहभागी झाले आहेत डॉक्टर चंद्रशेखर पाटील, डॉक्टर महेश फुलवानी आणि डॉक्टर संजय हुंडेकरी. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर चंद्रशेखर वसंतराव पाटील यांनी MBBS, MD इन मेडिसिन, DM इन कार्डिओलॉजी, DNB इन कार्डिओलॉजी या वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी संपादित केलेल्या आहेत. तसंच त्यांनी FACC, FSCAI, FESC आणि FCSI या फेलोशिप देखील मिळवलेल्या आहेत आणि आता ते कोल्हापूरमधील साई कार्डियक सेंटरचे डायरेक्टर आहेत. त्याचबरोबर आजच्या चर्चेत सहभागी झाले डॉक्टर महेश फुलवानी. त्यांनी MD इन मेडिसिन, DM इन कार्डिओलॉजी, DNB इन कार्डिओलॉजी या वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी संपादित केल्या असून FCCP इन कार्डिओलॉजी, FESC इन कार्डिओलॉजी या फेलोशिप संपादित केलेल्या आहेत आणि आता ते नागपूरमध्ये असलेल्या श्रीकृष्णा हृदयालय आणि क्रिटिकल केअर सेंटरचे डायरेक्टर आणि सिनियर कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट आहेत. तसंच डॉक्टर सचिन हुंडेकरी यांनी MD इन मेडिसिन, DNB इन कार्डिओलॉजी या वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी संपादित केलेल्या आहेत. ते इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आणि डायरेक्टर म्हणून पुण्याच्या पिंपळेश्वर नगर इथे असलेल्या सिनर्जी हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड वाकण पुणे इथे त्यांचं स्वतःचं डॉक्टर हुंडेकरीज एलाइट हार्ट क्लिनिक अँड पॅथॉलॉजी लॅब आहे. तुम्हा तीनही डॉक्टरांचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. आता आपण अजिबात वेळ न दवडता चर्चेला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे डॉक्टर चंद्रशेखर पाटील आपल्यासाठी. आजकाल ताणाचा उल्लेख मी सुरुवातीलाच सांगितलं की द न्यू स्मोकिंग असा केला जातो. का बरं ताणाची तुलना एवढी स्मोकिंग सोबत केली जाते डॉक्टर? आपण जर कुठल्याही आजाराविषयी, विशेषतः हृदयविकाराविषयी जर आपण बघितलं तर हृदयविकार हा 3 प्रकारच्या धोक्याच्या घटकांमुळे होतो, ज्याला रिस्क फॅक्टर म्हणतात. पहिला धोक्याचा घटक जो आहे तर त्याला मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणतात. उदाहरणामध्ये ब्लड प्रेशर आहे, उदाहरणामध्ये शुगर आहे, उदाहरणामध्ये कोलेस्ट्रॉल आहे. तर हे सगळे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण दुरुस्ती करू शकतो, बदल करू शकतो. आपण ब्लड प्रेशरसाठी ट्रीटमेंट दिली तर त्या माणसाचं ब्लड प्रेशर कमी होतं, तर तो त्या आजारापासून कमी तीव्रतेचा आजार होतो, तर आपण तो मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणतो. दुसरी रिस्क फॅक्टर जे असतात तर त्यांना नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणतात. उदाहरणामध्ये वाढतं वय किंवा एखाद्या पेशंटला अनुवंशिकता आहे, घरामध्ये 55 वर्षांच्या खाली कुणाला हृदयविकार आहे किंवा घरामध्ये वय वाढणारी लोक आहेत, तर ह्याच्यामध्ये आपण नेहमी म्हणतो की हे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत. परंतु तिसरा जो घटक आहे तर त्याला नॉन मेजरेबल रिस्क फॅक्टर म्हणतात की जो ताणतणाव आहे, स्ट्रेस आहे. आपण तो कुठल्या फुटपट्टीनं, जसे कोलेस्ट्रॉलला आकडे आहेत, ब्लड प्रेशरला आकडे आहेत की 120-80 आहे, तर तसं आपण स्ट्रेस मोजू शकत नाही. तर हा नॉन मेजरेबल जो रिस्क फॅक्टर आहे, जो ताणतणाव आहे, तर त्याचं हृदयविकारामधलं कॉन्ट्रीब्युशन किंवा त्याचा सहभाग किंवा त्याचा वाटा जो आहे तर तो साधारणपणे 25 ते 35% इतका आहे. आणि तो तुलनेमध्ये जेवढा डायबिटीसमुळे, जेवढं ब्लड प्रेशरमुळे जेवढा त्याचा वाटा आहे तर तेवढाच स्ट्रेस हा फॉर्म करतो. आणि त्यामुळेच आजच्या घटकेमध्ये आपण स्ट्रेसला किंवा ताणतणावाला हे न्यू स्मोकिंग असं म्हणू शकतो. कारण त्याची तुलना जर आपण स्मोकिंगशी केली तर दोन्हींना जेवढं काही आजाराला चालना मिळते किंवा जे शरीरामध्ये डॅमेज होतं, अपाय होतो, तर ते सारखंच आहे. तर त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की ताणतणाव हे नवीन काळामधला हा नवीन स्मोकिंगचा भाग आहे. डॉक्टर महेश, जेव्हा आपल्याला प्रचंड ताण आलेला असतो तेव्हा आपल्या शरीराच्या अंतर्गत भागात नेमकी काय क्रिया घडत असते? जेव्हा आपल्याला ताण असतो किंवा आपल्याला इमोशनल स्ट्रेस असते तेव्हा आपल्या शरीरात एक प्रकारे ब्लड प्रेशरचे हॉर्मोन्स रिलीज होतात किंवा एन्झायटी होते. एक्झाम्पल, तुम्ही इमॅजिन करा की तुम्हाला एक 2 वाजताची फ्लाईट कॅच करायची आहे आणि तुम्ही नेमका बरोबर प्लॅन करून 1 वाजता घरून निघाले, पण 15 मिनिटांनी तुम्ही पोहोचायचा प्रयत्न करताय, पण तुम्हाला एका चौकात ट्रॅफिक जाम मिळतोय. तर तुम्ही पहिले 1 मिनिटं किंवा 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं तर तुम्हाला ओके वाटतं की दिस इज कॅन बी रेग्युलर. पण जेव्हा एक 10-15 मिनिटं जास्त वेळ लागते तर तुम्हाला स्ट्रेस वाढतोय, दगदग होते, एन्झायटी वाढतो, तेव्हा तुमचा ब्लड प्रेशर वाढतो. अँड देन दिस ऑल एड्स अप इन इमोशनल स्ट्रेस. तसं आहे की एखाद्या वेळ असं झालं तर इट इज गुड. एक्झाम द्यायला आपण गेलो तेव्हा आपल्याला इमोशनल स्ट्रेस झालं, सो दॅट इज गुड फॉर एक्झामिनेशन.
बिकॉज इट इम्प्रूव्ज युअर परफॉर्मन्स. बट रोज 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 व्हायला लागलं तर इट किल्स युअर बॉडी ग्रॅज्युअली. एक मिनिटांनी रोज असं होऊन राहिलं किंवा रोज होऊन राहिलं तर तुम्हाला असं त्रास होतो आणि दिस एंड्स अप इन ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर, हाय स्ट्रेस किंवा अल्टिमेटली लँड्स इन डायबिटीज, हार्ट डिसीज, लकवा किंवा हार्ट अटॅक. तर इमोशनल स्ट्रेस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर हार्ट डिसीज. अगदीच. डॉक्टर सचिन, आपल्याकडून जाणून घ्यायचंय की सध्या आपल्या भारतात ताण ही एवढी मोठी समस्या का झालीये? आजकालच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बघतोय की ताणाचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. कारण आजकाल आपलं जे दैनंदिन जीवन आहे ते खूप धकाधकीचं झालेलं आहे. आपल्याला आठवत असेल की आपण लहानपणी आपले आई वडील वगैरे सगळ्यांचा एक 10 ते 5चा जॉब असायचा आणि त्यानंतर साधारणतः सगळेजण 4-5 वाजता सगळे एकत्र यायचे, गप्पा मारायचे, विच वॉज लाईक अ स्ट्रेस बस्टर. आपण जे म्हणतो की आपण त्याला तणाव मुक्त व्हायचो, आई वडिलांशी, मित्रांशी गप्पा मारायचो, त्याच्यासोबत टाइम स्पेंड करायचो. पण आजकालच्या काळामध्ये हे वर्किंग पॅटर्न जो झालाय आपला की आपण साधारणतः ॲव्हरेज 12 तासच्या वर काम करतोय. तर त्यामुळं कुठेतरी आपली झोप, आपला जो तो स्ट्रेस बस्टर टाइम जो आहे तर तो टाइम कॉम्प्रोमाइज होतोय. तर त्यामुळं आपलं जो एक्सरसाइजचा वेळ जो आहे, झोपेचा वेळ जो आहे, मित्रांसोबत बोलण्याचा वेळ जो आहे, फॅमिलीचा वेळ जो आहे हा कॉम्प्रोमाइज होतो. आणि यामुळं हा तणाव वाढल्यामुळं आपला बीपी नियंत्रणात येत नाहीये. झोप नाही झाल्यामुळं आपलं जे बॉडीचं रिचार्ज म्हणतो आपण, जसं फोनला रिचार्ज करतोय तसंच आपल्या बॉडीला पण आरामाची आणि रिचार्ज होण्याची गरज असते. यामुळं आपल्याला हा तणाव कमी करणं कंपल्सरी आहे, ज्यामुळे की आपला हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. अच्छा, बरं डॉक्टर चंद्रशेखर, ताणाचा सर्वाधिक धोका हा हृदयविकाराच्या रुग्णांना असतो का? नाही, ऍक्च्युली जेव्हा एखाद्या पेशंटला हृदयविकार होतो तर त्याला जो ताणतणाव निर्माण होतो त्याला सिच्युएशनल ताणतणाव आपल्याला म्हणता येईल, की त्या परिस्थिती अनुरूप आलेला जो काही ताणतणाव आहे तर तो काळजीचा भाग असू शकतो. कुठल्याही पेशंटला जर नवीन आजार झाला तर त्याच्यामध्ये उदासपण असतो, व्हाय मी असा नावाचा एक प्रश्न असतो की मलाच काय झालं. तर त्या भागांना आपण सिच्युएशनल किंवा तो तात्पुरत्या स्वरूपाचा ताणतणाव आहे. आपण जे काही गोष्ट करतोय ती सिच्युएशनल डिप्रेशन किंवा सिच्युएशनल अँझायटी आहे. त्याच्यापेक्षाही ताणतणावामुळे हृदयविकाराचं प्रमाण सर्वसामान्य माणसाला, की ज्याला कुठल्याही प्रकारचा धोक्याचा घटक नाही, अशा लोकांमध्ये, आता आम्ही हल्लीच्या काळामध्ये बघतो तर हे तरुण लोकांमध्ये हृदयविकार होण्याचं जे काही प्रमाण आहे, म्हणजे उदाहरणामध्ये 45च्या खाली हृदयविकार होतं, हे भारतीय उपखंडामध्ये आणि भारतामध्ये जास्त आहे. तर ह्याच्यामध्ये हा ताणतणाव हा भाग अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर त्यामुळे आपण हृदयविकारामुळे ताणतणाव निर्माण होतो, पण ताणतणावामुळे हृदयविकार निर्माण होतो ह्याची जास्त आपण चर्चा करायला पाहिजे. जेव्हा कोणताही आजार आपल्या शरीराला जडतो त्यापूर्वी आपलं शरीर त्या आजाराचे संकेत आपल्याला देत असतात आणि जर ते आपण वेळीच ओळखले, लवकर त्या आजाराचं निदान झालं तर उपचार मिळून आपण बरे सुद्धा होऊ शकतो. जेव्हा ताणतणावामुळे आपल्या हृदयाचं नुकसान होत असं तेव्हा सुरुवातीच्या काळात आपल्याला त्याची काही लक्षणं दिसतात का डॉक्टर महेश? एक्झॅक्टली. व्हॉट वी कॉल बॉडी विस्पर्स बिफोर इट शाउट्स. म्हणजे जास्त प्रॉब्लेम व्हायच्या आधी थोडे थोडे छोटे छोटे लहान लहानसे लक्षण आपल्याला दिसायला लागतात. फॉर एक्झाम्पल, क्रॉनिक हेडेक होतो किंवा भरपूर एन्झायटी होते, कोणाकोणाला ऍसिडिटी होतो, कोणाकोणाला झोप बरोबर चांगली येत नाही किंवा झोप झाली तरी सकाळी उठल्यावर त्याला फ्रेश वाटत नाही. ठीक आहे ना, वारंवार त्याला मोशनसाठी जावा लागतो, धगधग धगधग जास्त असते, काम केल्याच्या आधीच त्याला असं एन्झायटी व्हायला लागतं की आपण काम करू शकणार की नाही, किंवा तुम्ही त्यांची पल्स रेट बघितली की ते पल्स रेट कंटिन्युअसली 90, 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असते, जे ऍट रेस्ट आपल्याला 70च्या खाली पाहिजे किंवा 70च्या अराउंड पाहिजे. तर हे सर्व लक्षण आहेत की दॅट पर्सन इज अंडर स्ट्रेस, कंटिन्युअसली त्याला तणाव आहे. अगदीच डॉक्टर, हे खरंच आहे की वर्षभरात किंवा दररोज आपण पुरेशी विश्रांती घ्यायला हवी, पण अनेक जण असं करतात की वर्षभरातून एक मोठी सुट्टी घेतात आणि छान रिलॅक्स होतात. खरंच ताणतणाव व्यवस्थापनासाठी किंवा सुदृढ राहण्यासाठी ही सुट्टी पुरेशी असते? स्ट्रेस कमी करण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक वेगळा वेळ दिला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काही ब्रिदिंग एक्सरसाइजेस आहेत, काही फिजिकल ऍक्टिव्हिटी आहेत, ज्यामुळे की आपला तणाव कमी होतो. आपल्याला असं वाटतं की एक्सरसाइज म्हणजे फक्त मस्क्युलर पार्टसाठी किंवा बॉडी डेव्हलपमेंटसाठी आहे, तर असं नसून आपण जेव्हा व्यायाम करतोय तर व्यायाम करताना आपल्या बॉडीच्या मधून काही हार्मोन्स रिलीज होतात, त्याला आपण
हॅपी हार्मोन्स किंवा फील गुड हार्मोन्स म्हणतो. त्यामुळं आपला तणाव कमी होतो. आपल्या मस्क्युलर एन्ड्युरन्स सोबत त्याला मानसिक तणाव पण कमी होतो. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट जी आहेत, आपल्या हॉबीज स्थापित करणं, जसं की आपलं लिस्निंग टू म्युझिक आहे, रिडिंग बुक्स आहे, स्पेंडिंग टाइम विथ फ्रेंड्स अँड फॅमिलीज आहे. यामुळं पण आपला मानसिक तणाव खूप कमी होतो आणि यामुळं BP, शुगर, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार याच्यावर नियंत्रण ठेवण्यास खूप मदत होते. तर त्यामुळं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही टाइम काढून आपण आपला तणाव मुक्त होण्यासाठी या घरच्यांना, आपल्या फॅमिलीसाठी, एक्सरसाइजसाठी आणि काही मेडिटेशन केलं तर खूप मोठा फरक पडेल. डॉक्टर चंद्रशेखर, आपलं आजकालचं जे काही जीवनशैली आहे, आजकालचं जे आपलं लाईफ आहे, त्यामध्ये आपण प्रचंड बिझी असतो. या दररोजच्या व्यस्त वेळापत्रकात आपण आपल्या ताण तणावाचं व्यवस्थापन कसं बरं करू शकतो? मी हा प्रश्न थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सांगेल. 2005 मध्ये त्यांनी एक हॅपीनेस बद्दल अभ्यास केला. म्हणजे आपण असं म्हणतो की ताणतणावाच्या जर अगदी विरुद्ध कुठली गोष्ट जर असेल तर आनंदीपणा, आणि जर आपल्याकडे आनंदीपणा जर असेल तर तो ताणतणावाला नक्कीच दूर करेल. तर ह्या जेव्हा त्यांनी असा अभ्यास केला की हे हॅपीनेस कशामुळे निर्माण होतो, तर त्यांच्या असं लक्षात आलं की 50% भाग हा अनुवंशिक आहे. आनंदीपणाचा फक्त 50% जो आहे तर तो मॉडिफायबल आहे. तर त्याच्यामध्ये पण दोन गोष्टी आहेत की एक गोष्ट म्हणजे इंटेन्शनल हॅपीनेस, म्हणजे आपण ठरवून आनंदी राहतो, तर त्याचा वाटा हा 40% आहे. फक्त 10% हा सर्कमस्टन्शियल हॅपीनेस असतो किंवा सर्कमस्टन्शियल अडचणी असतात किंवा सर्कमस्टन्शियल ताणतणाव असतो. म्हणजे उदाहरणामध्ये एखाद्या व्यक्तीचं कोणीतरी जवळचं व्यक्ती गेली किंवा आर्थिक ताणतणाव आहे, तर तो आपल्या हॅपीनेसमध्ये किंवा आपल्या त्याला पॉझिटिव्ह अफेक्ट म्हणतात. त्याचा आपला जो काही मानसिक ताणतणावाचा जो भाग आहे त्याच्या विरुद्ध भाग जो आहे त्याला पॉझिटिव्ह अफेक्ट म्हणतात. तर ह्या आपल्या ताणतणावामध्ये किंवा आनंदीपणामध्ये 40% भाग हा इंटेन्शनल आहे किंवा आपण ठरवून त्याच्यामध्ये बदल करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये 3 किंवा 4 घटक आहेत. पहिला म्हणजे एक्झरसाइज. ऍक्च्युअली एक्झरसाइजचा ताणतणावाशी पुष्कळ जवळचा संबंध आहे. आपण जेव्हा एक्झरसाइज करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये 2 प्रकारचे द्रव पाझरतात. एक म्हणजे एंडॉर्फिन, त्यांना एंडोजिनस ओपॉइड्स म्हणतात. तर ह्याच्यामुळे आपल्या मनामध्ये आनंदीपणा निर्माण होतो. आणि दुसरा जो भाग आहे त्याला BDNF म्हणतात, ब्रेन डिराइव्ड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर. आणि ह्याच्यामुळे आपल्या मेंदूचा जो काही अडॅप्टेबिलिटी असते, ऍडजस्टेबिलिटी असते, की ज्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात, ह्या दोन्ही गोष्टी वाढतात. तर हा एक्झरसाइजचा भाग झाला. आणि बाकीच्या ज्या 3 गोष्टी आहेत तर त्याला ग्रेटफुलनेस प्रॅक्टिस म्हणतात, की आपण नेहमी कृतज्ञ राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मेडिटेशन आहे. मेडिटेशन हे फार आरोग्याला पूरक, आणखीन आपल्याला ताणतणावापासून दूर ठेवणारी गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आहे की आपण नेहमी आयुष्यामध्ये पर्पज ठेवायला पाहिजे, ध्येय ठेवायला पाहिजे, किंवा आपण नेहमी पॉझिटिव्ह आपल्याकडे ऍटिट्यूड पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आपला ताणतणाव दूर करायला मदत करतात. एकूणच आपल्याला सुदृढ जीवनशैली जगायची असेल तर आपण दररोज नियमितपणे व्यायाम करायला हवा, योग साधना करायला हवी, असा वारंवार तज्ज्ञांकडून सल्ला दिलाच जातो. पण विशेषतः आपल्या हृदयाचं रक्षण कसं होतं योग साधनेमुळे, ध्यानधारणेमुळे? डॉक्टर महेश, तुम्ही एकदम बरोबर म्हणाले. आपण जसं योगाला आणि मेडिटेशनला भरपूर इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. जसं डॉक्टर सचिनने आता सांगितलं की रोज आता ज्याप्रमाणे आपण शरीरासाठी व्यायाम करतो तसे मनाचा व्यायाम म्हणजे योग आणि मेडिटेशन. आम्ही खूप लोकांना म्हणतो की तुम्हाला रोगमुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला भोग सोडावा लागेल आणि योग करावा लागेल. तर रोग आणि भोग याच्यामध्ये जे एक बारीक लाईन आहे त्याला आम्ही योग म्हणतो. तर तुम्ही योग डेली तुम्ही योग करायला लागले आणि डेली मेडिटेशन करायला लागले की तुमचे जे निगेटिव्ह हॉर्मोन्स आहेत ते भरपूर कमी होतात, पॉझिटिव्ह हॉर्मोन्स वाढतात. योग तुमच्या बॉडीची स्ट्रेचिंग करते आणि तुम्हाला तुमचे जे ब्लड प्रेशर असतात ते कमी होते, तुमची बॉडीची स्ट्रेंथनिंग होते आणि खूप भरपूर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येतो बॉडीवर. आणि अल्टिमेटली डेली केल्यामुळे किंवा आठवड्यातून 5 किंवा 6 दिवस केल्यामुळे वर्षभरानंतर 2 वर्षांनी तुम्हाला चेंज दिसेल आणि तुम्हाला पुढे जाऊन हार्ट अटॅक किंवा लकवामुळे त्याचा फायदा होऊ शकतो. आपण डिजिटल डिटॉक्स बाबत आजकाल अनेकदा ऐकतो. खरंच ताण कमी करण्यात याचा वाटा मोठा आहे का डॉक्टर सचिन? इव्हन आपण बघितलंय की आजकाल बर्थडे पार्टीज मध्ये, सोशल गॅदरिंग्स मध्ये लोक एकमेकांना न बोलता काय करतात की ते एकमेकाशी फोनवर बोलत असतात. तर अशा वेळेस किंवा फोन चेक करत असतात. तर अशा वेळेस एक आपण जे म्हणतोय की डिजिटल डिटॉक्स, ज्यामध्ये सगळ्यांचे फोन स्टॅक करून एकत्र ठेवणं आणि सगळ्यांनी कंपल्सरी एकमेकांना बोलणं, हे खूप आवश्यक झालेलं आहे. ज्यामुळे की आपण स्क्रीन पासून काही वेळ दूर राहू शकतो. यामुळे आपला ताणतणाव कमी होतो, आपलं संबोधन चांगलं होतं आणि त्यामुळे आपला
स्ट्रेस कमी होतो. आजकालच्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये दे आर गिव्हिंग सम कंपल्सरी ब्रेक्स. त्यात काय करतात की दे आर सेंडिंग ऑन देअर एम्प्लॉईज कंपल्सरी ऑन व्हॅकेशन्स, जिथे तुमचा फोनची रेंज नाही आहे, जिथे नेट नाही आहे. तर असे काही हॉलिडेज आजकाल कन्सेप्च्युअल होत आहेत, ज्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना आपली मेंटल हेल्थ चांगली राखण्यासाठी मदत होते. तर यामुळे काय होतं की क्रोनिक स्ट्रेस कमी होतो, आपल्या त्या लोकांची प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि याच्यापासून हृदयविकार, BP, शुगर यावर पण नियंत्रण मिळवता येतं. अगदीच अगदीच. खरं तर दररोज जर आपल्याला छान फिट राहायचं असेल, ऍक्टिव्ह राहायचं असेल तर एक साधारण 8 तासाची झोप आपल्याला मिळायलाच हवी. विशेषतः हृदय सुदृढ राहावं यासाठी पुरेशी झोप मिळण्याचं किती महत्व आहे? डॉक्टर चंद्रशेखर, आपण जेव्हा शरीराविषयी किंवा आरोग्याविषयी चर्चा करतो तेव्हा आपण नेहमी 2च गोष्टींवरती फार स्ट्रेस करतो. ते म्हणजे आपलं डाएट, आपलं न्यूट्रिशन, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला एक्झरसाइज. आणि झोप या गोष्टीकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो. आता आपण जर बघितलं तर सध्या आपल्याकडे एक साथ चालू आहे की ज्याला स्लीप डिप्रायव्हेशन इपिडेमिक म्हणतात. म्हणजे 200 वर्षांपूर्वी जी लोक 8 तास झोपायची, हल्ली सर्वसाधारणपणे 6 तास ही झोपेची नॉर्मल वेळ मानली जाते. तर शास्त्र म्हणतं की आपल्याला 8 तास झोपणं हे फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला जर काही झोपेच्या अडचणी असतील तर काही साध्या गोष्टी जर आपण केल्या तर आपण झोप व्यवस्थित करू शकू. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण झोपेच्या त्याला स्लीप ऑपॉर्च्युनिटी टाइम म्हणतात. म्हणजे आपण जे वेळ आपण झोपण्यासाठी खर्च करतो त्याच्यामध्ये 100% वेळ आपण झोपू नाही शकत. आपल्या 85-90% वेळ आपण झोपू शकतो. तर आपल्याला झोपेसाठी वेळ द्यायला पाहिजे. स्लीप ऑपॉर्च्युनिटी टाइम कमीत कमी 8 तास द्यायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण झोपायच्या आधी हे ब्ल्यू LED ज्याला म्हणतात, स्क्रीन्स जे आहेत, आपण कॉम्प्युटरचा वापर टाळायला पाहिजे, आपण मोबाईलचा वापर टाळायला पाहिजे, आपण सोशल मीडियापासून दूर राहायला पाहिजे. कारण ह्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये निळ्या रंगाचा LED उजेड असतो आणि त्याच्यामुळं आपल्या मेंदूला वाटत राहते की अजून आपल्याला जागा राहण्याची गरज आहे. मेलाटोनिन नावाचा जो पदार्थ आपल्या मेंदूमध्ये स्त्राव होतो तो सगळ्या ब्ल्यू LED संबंधित असतो. जोपर्यंत सोशल मीडियाचं स्टिम्युलेशन मिळतं, जोपर्यंत आपल्याला मोबाईलचा स्क्रीन दिसतो, तोपर्यंत मेलाटोनिन आपल्या मेंदूमध्ये वाढत नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कॅफिन. आपल्याला झोपायच्या आधी 6 ते 8 तास कॅफिन आपण त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे. कारण आपण झोपणं जे आहे आपल्या 2 हार्मोन्सवरती किंवा न्यूरोट्रान्समीटर्सवरती अवलंबून असतं. एक गोष्ट म्हणजे ॲडिनोसिन आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेलाटोनिन. तर जेव्हा आपला मेंदू काम करतो तर तेव्हा जो काही वेस्ट प्रोडक्ट तयार होतो त्याला ॲडिनोसिन म्हणतात. सकाळी मी समजा 6 वाजता उठलेलो आहे आणि 10 वाजता मला झोप आलेली आहे किंवा कंटाळा आलेला आहे, तर त्याला 2 गोष्टी कारणीभूत ठरतात. एक म्हणजे सर्कॅडियन क्लॉक, आपल्या मेंदूमध्ये एक प्रकारचं घड्याळ असतं, तर ते आपल्याला सांगतं की आता झोपायची वेळ आली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲडिनोसिन, हे जर बाय प्रोडक्ट आपल्या मेंदूमध्ये जमा होत असतो तर ते आपल्याला झोपेची गरज सांगते. आणि कॅफिन जे असतं तर त्या ॲडिनोसिनला डिस्ट्रॉय करतं. तर त्यामुळे आपण झोपायच्या आधी 6 तास किंवा 5 तास आधी जर कॉफी घेतली, चहा घेतला, तर आपली जर झोपण्याची वेळ आपण 10 जर पकडलं तर चहा कॉफी 4 नंतर आपल्याला टाळायला पाहिजे. या 2-3 गोष्टी जर आपण सोप्या केल्या तर आपली झोप आपण व्यवस्थित ठेवू शकू. आणि आपली झोप एकदा व्यवस्थित असेल तर आपल्यापासून आजार दूर राहतील. अच्छा, खरं तर मन म्हणजे आपलं हृदयच असतं. त्यामुळे आपलं मानसिक आरोग्य हे प्रचंड उत्तम असायला हवं, सुदृढ असायला हवं. त्यामुळेच हृदय सुदृढ राहू शकतं असं मला वाटतं. डॉक्टर महेश, आपण सांगा की आपलं मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणं हे सुदृढ हृदयासाठी किती महत्वाचं आहे? आम्ही असं म्हणतो की जसं IQ असतो, इंटेलिजंट क्वोशंट, तसं एक इमोशनल क्वोशंट पण आहे. जे व्यक्ती इमोशनली स्टेबल असतात किंवा ज्यांच्या इमोशन खूप चांगले आहेत ते भरपूर सक्सेसफुल असतात. ॲज अगेन्स्ट दोज पीपल त्यांचा IQ तर चांगला आहे पण त्याचं इमोशनल क्वोशंट खराब आहे आणि दे आर नॉट एबल टू हँडल देअर इमोशन्स प्रॉपरली. तर काय असते, किंवा लोनलीनेस, एन्झायटी किंवा भरपूर गुस्सा, अँगर, हे आपल्या आर्टरीजवर भरपूर दुष्परिणाम करतात. आणि फॅमिली टाईज, फ्रेंडशिप, असं हे जे गुड फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे आपल्याला इमोशनल हेल्थ चांगली असते, these are like you are taking weight of the artery. म्हणजे आर्टरीवरचे दुष्परिणाम तुम्ही काढतो. म्हणून जे लोक भरपूर इमोशनली हॅपी आहेत असं बघितलं गेलं त्यांना हार्ट अटॅक याची शक्यता कमी आहे. अगदीच. आता आलेलो आहोत आपण या चर्चेच्या समारोपाकडे. डॉक्टर सचिन, जाता जाता ताणतणाव व्यवस्थापन आणि सुदृढ हृदयासाठी आपल्या प्रेक्षकांना आपण काय सल्ला द्याल? तर
आपलं हृदय चांगलं जोपासण्यासाठी स्ट्रेस कंट्रोल हा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे. त्यामुळं फिजिकल एक्सरसाइज कंटिन्युअस करणं इम्पॉर्टंट आहे. रोज आपण जेवण करतोय, रोज झोपतोय, तसं रोज 1 तास व्यायामाला दिला तर बराच फरक पडतोय. इफ यू कॅन ॲड सम मेडिटेशन, जर आपण एक 5 मिनिट मेडिटेशन त्यात ॲड केलं तर त्यात खूप जास्त फरक पडतोय. आपण व्यायाम 1 तास सोडून काही काही लोक काय करतात की 1 तास जिम करतात आणि दिवसभर बसून राहतात. तर आपण 1 तास जिम केल्यानंतर दिवसभर बसायचं नाहीये. यू हॅव टू कीप ऑन मुव्हिंग थ्रू आउट द डे. थर्ड इम्पॉर्टंट थिंग, आता जसं बोललो मागच्या वेळेस, की झोप ही एक अति महत्वाची गोष्ट आहे. तर प्रत्येकाने आपला मोबाईल 1 तास झोपायच्या आधी 1 तास आधी बंद करून ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपली कमीत कमी 7 तास चांगली झोप झाली पाहिजे, ज्यामुळे की आपण आपलं स्ट्रेस नियंत्रित करू शकतो. धन्यवाद डॉक्टर. अतिशय सोप्या भाषेत आपण आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलंय आज. प्रेक्षक हो, कदाचित ताण हा आता आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग झाला असेल, पण लक्षात घ्या त्याचं व्यवस्थापन करणं हे आपल्याच हातात आहे. पण केवळ औषधोपचारांनीच नाही, तर आपल्या कामाचं, विश्रांतीचं, भावनांचं आणि नातेसंबंधांचं योग्य व्यवस्थापन करून आपण ताणतणाव व्यवस्थापन करू शकतो. आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.